मार्च एप्रिलच्या काळात कोकणातल्या किनाऱ्यांवर निसर्गाचा एक अनोखा आविष्कार सुरू असतो. नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात ऑलिव्ह रिडले कासवांच्या माद्यांनी इथल्या किनाऱ्यांवर घातलेल्या अंड्यांमधून पिल्लं बाहेर येण्याचा हा काळ असतो. अत्यंत देखणी अशी ही इवलीशी पिल्लं अंड्यांतून बाहेर आल्या आल्या अनावर ओढीने अथांग सागर कवेत घेण्याच्या ध्येयाने चालू लागतात. हा अनुपम्य सोहळा पर्यटकांना अनुभवता यावा यासाठी कासव महोत्सव आयोजित केले जातात. कासव संवर्धनाचं हे कार्य गुहागरमध्येही सुरू असून गेल्या 2 वर्षांमध्ये या कासवांची सर्वाधिक घरटी आणि अंडी इथल्या किनाऱ्यांवर आढळली आहेत. म्हणूनच गुहागरमध्ये यंदा संपूर्ण एप्रिल महिनाभर चालणाऱ्या कासव महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदा इथे 6 कासव संवर्धन केंद्र उभारण्यात आली असून घरट्यांची संख्या 186 आहे. या कालावधीत पर्यटकांना पिल्लं बाहेर येण्याच्या वेळेनुसार पहाटे किंवा संध्याकाळी या अनोख्या निसर्गाविष्काराचा अनुभव घेता येईल. संरक्षित श्रेणीतल्या या कासवांच्या आश्चर्यकारक अशा जीवनचक्राची माहितीही यावेळी दिली जाणार आहे. गुहागरच्या किनाऱ्याला अलीकडेच आंतरराष्ट्रीय दर्जाचं ब्लू फ्लॅग मानांकन मिळालं आहे. त्या पार्श्वभूमीवर कांदळ वन विभाग आणि नगरपंचायतीने आयोजित केलेला हा कासव महोत्सव पर्यटनाला चालना देणारा ठरणार आहे.